नमस्कार मित्रांनो, गेल्या वेळेला आपण दोन टॉपिक्स केले होते. पहिला म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसरा होता सेंट्रीफ्युगल फोर्स. दोन्ही टॉपिकचे रिलेशन बघितले होते. दोघांमध्ये एकमेकांमध्ये काय रिलेशन होतं ते बघितलं होतं. आठवते? सेंट्रिपिटल फोर्स प्लस सेंट्रीफ्युगल फोर्स वेक्टर फॉर्म मध्ये जर लिहिलं तर दोघांची नेट फोर्सेस 0 होतात, कारण एक पॉझिटिव्ह असतो एक निगेटिव्ह असतो. दोघांचे मॅग्निट्यूड सारखेच असतात पण डायरेक्शन वाईज अपोजिट असल्यामुळे दोघांना जर मी ऍड केलं तर ते 0 होतं. तर हे दोन टॉपिक्स आपण गेल्या वेळेला बघितलं होतं. आज आपल्याला काय शिकायचंय? आज आपल्याला ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स बघायचे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे काही ऍप्लिकेशन्स आहेत जे आपल्याला आज बघायचे. तर चला सुरू करूया. आजचा पहिला टॉपिक बघूया. पहिल्या टॉपिकचं नाव आहे व्हेइकल्स ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हे टॉपिकचं नाव आहे आजच्या. हे पहिलं ऍप्लिकेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं. तर एखादा हॉरिझॉन्टल रोड जेव्हा असतो आणि हा जो हॉरिझॉन्टल रोड आहे तो एका वळणावरती आहे, म्हणजे तिथे एक वळण आहे आणि इथे मी एक व्हेइकल काढतो. सपोज हे व्हेइकल आहे. आता हा जर मी त्याचा सेंटर पकडला सेंटर ऑफ मास, तर ह्याच्यावरती किती टाईपचे फोर्सेस ऍक्ट होत आहेत हे आधी आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. कोणत्याही प्रॉब्लेमचं मेकॅनिक्स मध्ये खास करून सुरुवात करताना मला समजा त्याची मॅक्झिमम वेलॉसिटी काढायची आहे किंवा इक्वेशन ऑफ मोशन काढायचं आहे, तर पहिली गोष्ट मला जी करावी लागते ती ही की त्याच्यावरती किती फोर्सेस ऍक्ट होत आहेत. आता एका हॉरिझॉन्टल रोड वरती किती फोर्स ऍक्ट होतील? पहिला म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल. दुसरा नॉर्मल रिएक्शन जो ह्या रोडला परपेंडिक्युलर आहे तो वरच्या डायरेक्शन मध्ये. आणखी एक फोर्स आहे तो म्हणजे फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन. ह्या टायरच्या मध्ये आणि रोडच्या मध्ये एक प्रकारचं जे घर्षण होतं, फ्रिक्शन असतं, तो फ्रिक्शनल फोर्स म्हणजे एफएस. या कारचं किंवा या व्हेइकलचं जे वजन आहे ते जे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, आणि त्याला बॅलन्स करणारा जो फोर्स आहे तो आहे रोडचा नॉर्मल रिएक्शन जे एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, तर हे आपलं एक्झाम्पल आहे. आता हा जो आपण डायग्राम काढलेला आहे, ठीक आहे, त्या डायग्राम वरून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. हा एक प्रॉब्लेमच आहे असं समजा. मला फाइंड आउट काय करायचं आहे? मॅक्झिमम वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. तर हे मला सॉल्व्ह करायचंय, याला सिम्प्लिफाय करायचंय. कसं ते पाहूया. तर हा इथे डायग्राम दिसतोय तुम्हाला, याचा उपयोग मला माझ्या प्रॉब्लेम मध्ये करायचा आहे. माझं एम काय आहे? मला मॅक्झिमम वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, तर हा सेंटर पकडूया. जे वळण आहे ते वळण म्हणजे सर्क्युलर पाथ झाला, म्हणजे त्याचं एक सेंटर असेल, तर तो सेंटर मी सी पकडतोय. आता ही गाडी जिथे आहे त्याचा सेंटर आणि हे याच्यामध्ये अंतर आपण आर असे कन्सिडर करतो. ठीक आहे, आता पहिली गोष्ट, नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू mg. कारण नॉर्मल रिएक्शन आणि mg एकमेकांना बॅलन्स करतायत, कारण ते इक्वल आणि अपोजिट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे नॉर्मल रिएक्शन शुड बी इक्वल टू mg. त्यानंतर हा जो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मुळे जो फोर्स येतोय एफएस किंवा फ्रिक्शनल फोर्स आहे तो टुवर्ड सेंटर आहे, म्हणजे त्याला त्या गाडीला वळण घेण्यासाठी त्याला जो लागणारा सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कोण पुरवणार आहे? तर हा फ्रिक्शनल फोर्स पुरवणार आहे. त्याच्यामुळे ह्या दोघांना मला इक्वेट करावं लागेल. एफएस शुड बी इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. याला मी mr ओमेगा स्क्वेअर असं पण लिहू शकतो. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्सचे दोन रिलेशन आहे, पण त्यातलं मी फक्त एक रिलेशन वापरणार आहे, mv स्क्वेअर अपॉन आर, अँड दिस इज एफएस. नेक्स्ट, हे दोन इक्वेशन्स मला आता मिळाले. आपली नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? तर इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करणे.
Fs upon n is equal to mv square upon r divided by mg. ठीक आहे. आता हे डिवाइड करताना हे जे कॉमन टर्म्स आहेत ते होते कॅन्सल आणि मला मिळेल काय v स्क्वेअर अपॉन आर जी. ठीक आहे मित्रांनो, हा जो Fs अपॉन n आहे दॅट इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन विच इज म्यू एस. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. Fs अपॉन n हा जो रेशो आहे फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिएक्शन यांचा रेशो काय असतो, इट इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि हे आपल्याला ह्या दोन इक्वेशन्स वरून मिळाले ते काय v स्क्वेअर अपॉन आर जी. आपली नेक्स्ट स्टेप काय असणार आहे तर ह्या दोघांना म्हणजे ह्या आणि ह्या दोन यांना इक्वेट करायचं कारण ते आहेत इक्वल. त्याच्यामुळे मी असं लिहू शकतो म्यू एस इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन आर जी. आता जर का मी आर जी इथे घेऊन गेलो तर काय मिळेल मला v स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस आर जी. ठीक आहे, याच्यावरून मला vs काढता येऊ शकतं. vs काय येईल तर स्क्वेअर रूट. vs स्क्वेअर जर म्यू एस आर जी असेल तर v किती येईल, v काढायचं असेल तर मला इथे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. तर मला आता हे जे इक्वेशन मिळालंय ते इक्वेशन काय आहे हे पुन्हा इथे लिहितो मी. v स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस आर जी म्हणजे v मॅक्स, याला मी v मॅक्स पण म्हणू शकतो. v इज इक्वल टू काय येईल स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस आर जी. ठीक आहे, आता याला मी जो सफिक्स आहे मॅक्सचा तो इथे आता लिहितोय मी, पण हे सुरुवातीपासून लिहायला पाहिजे, माझ्याकडून राहून गेलं. ठीक आहे, पण v मॅक्स मॅक्सिमम वेलोसिटी इज व्हॉट स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस आर जी. तर हे फक्त हॉरिझॉन्टल रोड वरती लागू होतं हे जे इक्वेशन आहे ते. आता हे झालं मॅथमॅटिकल इक्वेशन, पण या मॅथमॅटिकल इक्वेशन याचा जर फिजिकल एस्पेक्ट मला पाहायचा असेल तर याच्यावरून मी काय शिकू शकतो तर जर मला वेलॉसिटी वाढवायची असेल रोडच्या बाहेर न जाता, कारण मी रोडच्या बाहेर गेलं तर मी खाली पडणार बरोबर, तर रोडवर बाहेर न निसटता मला रोडवरती राहूनच जर स्पीड वाढवायचं असेल तर आपोआपच, कारण ह्या दोन गोष्टी तर बदलणार नाही, जी बदलणार नाही आर बदलणार नाही, मग बदलणार काय कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे जर मी फ्रिक्शन वाढवलं तर मला वेलॉसिटी वाढवता येऊ शकते. मी पुन्हा बोलतो, जर मी फ्रिक्शन वाढवलं तरच मला मॅक्झिमम स्पीड वाढवता येईल. मी फ्रिक्शन न वाढवता जर स्पीड वाढवला तर शक्यता अशी आहे की मी रोडच्या बाहेर जाण्याची, कारण तिथे सेंट्रिफ्युगल फोर्स काय म्हणतात त्याला वाढतो, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे मी बाहेर जाण्याची शक्यता तिथे जास्त असेल. तर मला बॅलन्स ठेवायचं असेल सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, हे झालं पहिलं एक्झाम्पल ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधलं. आपलं जे आजचं दुसरं उदाहरण आहे ते आहे वेल ऑफ डेथ. ठीक आहे, याला हिंदीमध्ये मौत का असं पण म्हणतात. ठीक आहे, हे आपण जनरली जिथे जत्रा असते किंवा सर्कस इथे आपल्याला हे वेल ऑफ डेथ पाहायला मिळतं. जर हल्लीचा चित्रपट समजा आता हल्ली सर्कस वगैरे लागत नाही, जत्रा पण होतात, पण हे कितपत तिथे असतं मला माहिती नाही, म्हणजे असतं की नाही हे पण मला आता माहिती नाही. पण शेवटचं मी कुठे बघितलं होतं तर एका चित्रपटात बघितलं होतं, भारत नावाचा सलमान खानचा एक चित्रपट आला होता, त्याच्यामध्ये हा मौत का कुआ दाखवला वेल ऑफ डेथ. याच्यामध्ये असतं काय तर एक लांबच्या लांब भली मोठी अशी विहिरीच्या आकाराचं एक स्ट्रक्चर तयार केला जातो आणि जो स्टंट मॅन आहे, जो गाडी चालवणारा आहे आपला मोटर बाईक, तो इथून गाडी चालवतो. अशी विहिरीच्या ज्या भिंती असतात त्या विहिरीच्या भिंतीवरून गाडी चालवतो. आता असं जर मी कल्पना केली शक्य नाही आपल्याकडून हे, कारण त्याचा एक ठराविक स्पीड त्याला ठेवला तरच तो व्यवस्थित गोल फिरू शकतो. हॉरिझॉन्टली नव्हे, व्हर्टिकल. तो जो वॉल आहे विहिरीचा तो व्हर्टिकल आहे आणि त्याच्यावरून त्याला गाडी फिरवायची. ठीक आहे, त्याच्यामुळे
हे तितकंसं सोपं नाहीये. नॉर्मल माणसं हे करू शकत नाही. जे स्टंटमॅन आहेत, जे एक्सपर्ट आहेत याच्यामध्ये, तेच हे करू शकतात. ठीक आहे. आता हे करण्यासाठी जर आपण त्याच्या मागचं फिजिक्स बघितलं तर त्याला एका ठराविक मिनिमम वेलॉसिटीने ट्रॅव्हल करावं लागेल जेणेकरून तो पडणार नाही. तर सर्वात आधी याच्यासाठी मला काय फाइंड आउट करावं लागेल तर ती त्याची मिनिमम वेलॉसिटी, कमीत कमी वेलॉसिटी किती असली पाहिजे जेणेकरून तो व्यवस्थित गाडी फिरवू शकेल ह्या उभ्या भिंतीवर. हे मला फाइंड आउट करायला लागेल. मला या केसमध्ये काय फाइंड आउट करायचंय? व्ही मिनिमम मला फाइंड आउट करायचंय. एक लक्षात घ्या, प्रॉब्लेम कोणताही असू दे फिजिक्समध्ये, मेकॅनिक्स मधला, मगाशी जसं मी सांगितलं, प्रत्येक वेळेला मला त्या ऑब्जेक्टवरती फोर्सेस कोणते कोणते आहेत हे फाइंड आउट करणं म्हणजे माझी पहिली स्टेप असते. पुन्हा एकदा बोलतो, कोणतेही मेकॅनिक्सचा प्रॉब्लेम जर मला इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे त्याच्यामध्ये वेलॉसिटी, एक्सेलरेशन वगैरे वगैरे काढायचं असेल तर पहिली स्टेप म्हणजे त्या ऑब्जेक्टवरती कोणते कोणते फोर्स ऍप्लिकेबल आहे. तर इथे या केसमध्ये जर हा पॉइंट म्हणजे ती मोटरसायकल आणि तो स्वार मी जर कन्सिडर केला तर याच्यावरती पहिला फोर्स जो ऍक्ट होतोय तो म्हणजे त्याचं वजन, त्याचं वेट, mg ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा पहिला फोर्स आहे. नॉर्मल रिॲक्शन मित्रांनो, नॉर्मल रिॲक्शन आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की सरफेस आणि सरफेसला परपेंडिक्युलर, बरोबरच आहे, पण इथे सरफेस हा व्हर्टिकल आहे म्हणजे नॉर्मल रिॲक्शन हे आतल्या दिशेने आहे, परपेंडिक्युलर. म्हणजे ह्या त्याच्या वजनाला बॅलन्स करणारा फोर्स इथे नाहीये. फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे नाही म्हणायला, तो ह्या डायरेक्शन मध्ये आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा त्याला स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे ही जी भिंत आहे विहिरीची त्या आणि मोटरसायकलची टायर यांच्यामधला जो फ्रिक्शन आहे तो ह्या डायरेक्शन मध्ये. आपल्या मगाच्या केसमध्ये काय होतं? मगाच्या केसमध्ये mg आणि नॉर्मल रिॲक्शन अपोजिट डायरेक्शन मध्ये होते. इथे mg आणि कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन fs हे दोन्ही अपोजिट डायरेक्शन मध्ये. वजन त्याचं mg आणि fs हे दोन्ही अपोजिट डायरेक्शन मध्ये आणि नॉर्मल रिॲक्शन मात्र आतल्या डायरेक्शन मध्ये टुवर्ड्स द सेंटर. तर ही अशी एकूण परिस्थिती आहे आणि याच्यातून आपल्याला मार्ग काढत आपल्याला फाइंड आउट काय करायचंय? व्ही मिनिमम. याचं डेरिवेशन थोडंसं लांबलचक आहे त्याच्यामुळे ह्या सेशन मध्ये मला ते कव्हर करता येणार नाही, पण तुम्हाला एकूण परिस्थिती कळलेली आहे, काय ती कंडिशन काय आहे त्या कळलेल्या आहे आणि त्याच्यावरून मला व्ही मिनिमम काढायचं आहे, पण ते पुढच्या सेशनला. ठीक आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला कळलं असेल आजचे टॉपिक्स आपण जे कव्हर केले जे काही. तर तुम्हाला कोणतेही डाऊट असतील तर कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न तुमचे टाकू शकता. ठीक आहे. पुढच्या वेळेला आपण हे एक्झाम्पल कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.